विज्ञानाला अध्यात्माची जोड द्या. नामदार झिरवाळ. जीवनात प्रगती करायची असल्यास विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालणे आवश्यक आहे, तरच मानवी जीवन उन्नत होईल, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना झिरवाळ बोलत होते. पंचायत समिती, दिंडोरी शिक्षण विभाग, निक्स इंग्लिश मीडियम स्कूल, जनता विद्यालय उमराळे, जिल्हा परिषद शाळा उमराळे यांच्या संयुक्त विद्यमाने 53वे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निक्स शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुखदेव परबत, डॉ. पुंडलिक धात्रक, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, कैलास पगार, केंद्रप्रमुख सीमा भामरे, अनुसया पाटील, नितीन बागुल, गोविंद भोये, तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष DG वाणी, संजय केदार, घनश्याम चौधरी, शशीभाऊ घामने, पत्रकार संतोष कतार, संदीप गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी नामदार झिरवाळ यांचे स्वागत लेझिम पथकाने जल्लोषात केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. राजेंद्र खैरे यांनी रांगोळीतून डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिमेची रांगोळी रेखाटली. परीक्षक म्हणून सुभाष सोनवणे, अविनाश गुंजाळ, संतोष गांगुर्डे, संतोष जगताप, बाळासाहेब घुगे, संतोष जाधव आदींनी काम पाहिले. तसेच जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथील बागुल यांची विभागीय धावण्याच्या स्पर्धेत यश मिळवून राज्यस्तरासाठी निवड झाली. तसेच इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत यशराज शिंदे यांची जपान येथील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल, तसेच DG वाणी यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, त्याबद्दल नामदार झिरवाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी केले. त्यांनी प्रदर्शनाचा हेतू समाजाचा उत्कर्ष, संशोधन वृत्तीला वाव देणे हा असून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शन हे उत्तम व्यासपीठ असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी विविध गटात क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, चषक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांचे व सहभागी शिक्षकांचे कौतुक केले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशित शिक्षण स्टॉलला भेट देऊन इतर राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती व चर्चा केली व संवाद साधला. दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी.